सिंधू जगदीश ब्रह्मे म्हणजे दादा मामाचं आधी लग्न झालं होतं? कधी? मला का माहित नाहीये काहीच. आपला दादा हट्टी आहेच, पण त्याहूनही अधिक हट्टी बायको त्याला मिळाली. मग काय सगळंच फिसकटलं. पण नक्की त्यांच्यात काय बिनसलं? सगळंच. वरवर सगळं अलबेल दिसत असलं ना, तरी आतून खळबळच होती. घरच्या सुनेनं आपलं सासर आपलं घर मानावं, पण सिंधू वहिनी इथल्या प्रत्येक गोष्टींवर अधिकार आणि हक्क गाजवायला लागली. घरातली प्रत्येक वस्तू तिच्याच मालकीची आहे आणि त्यावर दुसऱ्या कुणाचाच हक्क नाही असं वाटायचं तिला. आणि आपला दादा धर्मराज इथल्या प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचा समान हक्क आहे असं म्हणणार. आलेल्या पगारातला एकही पैसा तिच्यावर खर्च करायचा नाही, सरळ आप्पांच्या हातात नेऊन ठेवायचा. नव्या नवरीला आस असते रे, लग्नानंतर काही महिने तरी नवरा आपले हट्ट पुरवेल, आपले लाड करेल. पण खरोखर गरज नसताना पैसे खर्च करणं दादाला मान्यच नव्हतं. सणासुदीला दादा सिंधू वहिनीला साड्या आणून द्यायचा नाही असं नाही, आणून द्यायचा, पण सिंधू वहिनींचा हट्ट असायचा जरीची पैठणी साडी हवी. आणि दादा आणून द्यायचा साधी 5 वारी साडी. नाही, साडी बरोबर आमच्यासाठी देखील कपडे आणायचं, पण तिला अशी वेगळी ट्रीटमेंट दादाकडून कधी मिळालीच नाही. जी बाई माहेरी असताना साक्षात लक्ष्मीला लाजवेल अशी मिरवायची, ती बाई सासरी आल्यानंतर लंकेची पार्वती झाली. मग त्रास नाही का होणार? माहेरी तिचा प्रत्येक शब्द झेलला जायचा. तिच्या सगळ्या इच्छा इथे मनातच पडून राहिल्या. आणि मनात घाण साचत राहिली ना की माणूस आतून कुजायला लागतो. त्यामुळे व्हायचं तेच झालं. सिंधू वहिनीचं कोणाशीच पटेनासं झालं, ना दादाशी, ना आमच्याशी, ना आप्पांशी. ती दिवसभर तिच्या खोलीत बसून असायची, फक्त जेवणापुरती बाहेर यायची. आणि बाहेर आली तरी काहीतरी खुसपट काढून सारखी किरकिर किटकिट करत राहायची. मग घरात या ना त्या कारणावरून कुरबुरी सुरू झाल्या, भांडण तंटे वादावादी. शांतता प्रिय ब्रह्मेंचं घर ठणाणून उठलं. नाही, दादा तापट होता नाही असं नाही, पण तरी संयमी होता. आणि एक दिवस त्याचा संयम सुटला आणि आमचा समजूतदार दादा शिरा ताणून भांडायला लागला. सिंधुबाईंनी त्याच्या मनाविरुद्ध एवढ्या गोष्टी करायची की पुढे पुढे त्याला कोणाची कुठलीही गोष्ट पटेनाची झाली. आणि या सगळ्या गोष्टींचा दादाच्या तब्येतीवर परिणाम झाला. मग धाप लागणं, श्वासावरचा ताबा सुटणं, हे सगळं तेव्हा सुरू झालं. आणि हे घर कोलमडून पडतंय की काय असं वाटत असतानाच एक दिवस वाद विकोपाला गेला. आणि एक दिवस दादाने वहिनीला घरातून जायला सांगितलं. आणि वहिनी सुद्धा कशाचाही विचार न करता या घरातून निघून गेली. त्या दिवसापासून आजपर्यंत ह्या घरात सिंधू वहिनीचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. अरे नावच काय, दादा आणि वहिनीच्या लग्नात वहिनींकडून अहेर म्हणून आलेला थर्मास सुद्धा दादा कोणाला वापरायला देत नाही. एक मिनिट, पण असं नेमकं काय झालं होतं ज्याच्यामुळे त्यांनी तिला घरातनं बाहेर जायला सांगितलं? त्यावेळी तू 2 वर्षाचा होतास. चांगलं चाललंय. चांगलं चाललंय तुमचं. अरे माझ्याबद्दल वाईट साईट रंगवून रंगवून सांगताय का त्याला? माझी माझी बदनामी करताय, बेआबरू करताय. अरे दादा, आम्ही फक्त काय फक्त काय फक्त काय फक्त माझ्या विरुद्ध कट रचताय. तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून माझ्या चुका सांगून, माझ्याबद्दल वाटेल ते सांगून आदित्यामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडताय तुम्ही.
अरे दादा असं कसं करू आम्ही? स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, स्वतःच्या सख्या भावाशी स्पर्धा करता तुम्ही. बास झालं, खूप बोललास. अरे आदित्य आता लहान नाहीये, त्याने विचारलेल्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देत होतो. हा, आणि आम्ही काय करू? त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या भूतकाळात आहेत. मग माझ्या भूतकाळाबद्दल जे काही त्याला सांगायचं ना ते मी सांगेन. तुम्ही कशाला तसदी घेताय? अरे तू काय सांगणार आहे? तू तर धड त्याच्याशी बोलायला देखील तयार नाहीयेस. मी सगळ्यांशी नीट बोलतोय, पण बाकीच्यांना शिंग फुटलेत ना. शिंग फुटले फक्त ना. दादा मामा ऐक माझं, तू जरा शांत हो. हे बघ, मी शांत हो का? ठीक आहे. मग आता तू पण शांत बस तिकडे आणि मी काय सांगते ऐक. तुझं लग्न एखादा अशीच होणार. दादा मामा, अरे आता तो विषय काढायची काही गरज आहे का? मी 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 विषय काढला? तुम्ही सगळे मिळून माझ्या लग्नाच्या विषयाबद्दल बोलत होतात ना, मग आता त्यालाच बोलून मी तुझ्या लग्नाचा विषय काढलाय. माझं काय चुकलं? मी इथे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या घराच्या भल्याचा विचार करतोय आणि तुम्ही माझ्या मागे माझ्या विरुद्ध कटकारस्थाने रचताय. अरे दादा शांत हो, धाप लागली आहे तुला. काय रे, आता काही शांत बसायची गरज नाही. एवढे दिवस तुमच्या दादा लागून मी शांत बसलो ना, हे चुकलंय माझं. मी आत्ताच्या आत्ता त्या रग्याला फोन करतो आणि त्याला सांगतो की तुझ्या मुलीशीच आदित्यचं लग्न होणार. दादा मामा, अरे आता एवढी कशाला घाई? फक्त तुझा हट्ट म्हणून. आता तू त्याला हट्ट समज, नाही तर वाटेल ते समज. आता मी म्हणतोय ना, तिकडेच तुझं लग्न होणार म्हणजे होणार. लग्न या विषयात तुझा अनुभव वाईट आहे ना दादा मामा? तुझं असंच घाईघाईने लग्न लावलं होतं आणि ते तुला झेपलं नाही. मग माझ्या लग्नाची कशाला सारखी सारखी घाई करतोयस तू? मला न विचारता माझं लग्न ठरवायचा प्रयत्न करतोयस. माझं लग्न झाल्यावर कसं सगळं सगळं भलं होईल हे सारखं सांगत असतोस. पण या सगळ्यात हे तू विसरतोयस दादा मामा की तुझं स्वतःचंही लग्न तू नव्हताच ना टिकू शकलास. मला का नाही सांगितलंस इतकी वर्ष आहे दादा मामा? का लपवलंस माझ्यापासून? अरे बंधू, आपल्या फॅमिली डॉक्टर नाईकांना फोन लाव ना. गोळी कुठे? दादाची गोळी कुठे? नेमक्या वेळी फोन बंद लागतो यांचा. अरे अरे बंधू बंधू, तू बघ दादाला. दादा, ए दादा. अरे दादा दादा, अरे मिळाली का गोळी? दे दे. हे दादा उठ रे दादा. दादा मी अँब्युलन्स बोलू का? अरे अँब्युलन्सला यायला वेळ लागेल. पिंट्याच्या गॅरेज मध्ये गाडी आहे का बघ, गाडीत घालून नेऊया त्याला. पिंट्या मामा! फोन लागला. पिंट्या मामा! हॅलो हॅलो, डॉक्टर नाईक का? डॉक्टर एक इमर्जन्सी केस आहे. हॅलो, नाही आहेत का डॉक्टर? अच्छा अच्छा, कधी येणार आहेत? 2 दिवसांनी येणार. बरोबर, ठीक. अरे काय झालं? पिंट्या मामा नाही रे गॅरेज मध्ये. अरे मुंबई बाहेर गेले डॉक्टर. अरे
अरे गणराया, अरे काय वेळ आणली आहेस रे आमच्यावर. हे दादा, दादा उठ ना रे. हे दादा, दादा उठ. हे दादा, दादा. अच्छा, आत्ता वेळ मिळाला का तुला मला फोन करायला? हे बघ वेळ नाही आता. ओके ओके, मग मला फक्त सांग, तू सकाळी काय म्हणत होतास रे? म्हणजे सकाळी कधी बोलत होतास ना तू, तुझं माझ्यावर. सई, आदित्य, अरे काय काय झालं? तू ठीक आहेस ना? सई दादा मला काहीतरी होतंय यार. त्याला काहीतरी होतंय, मग कळत नाही काय करायचं. अरे पण मग तू डॉक्टरांना फोन केलास का? नाहीये तिथे आता. मी आता बघतो आणि बाई मामाला नाही एकटं सोडू शकत. त्याला काही बरं वाईट झालं तर. नाही, तू थांब तिकडेच, मी बघते काहीतरी. ओके, प्लीज लवकर कर. ओके. हो मी बघते, मी करेन मॅनेज, तू टेन्शन घेऊ नकोस. बाय. दादा, दादा, अरे हे बंधू, काय झालं दादाला? अरे मी इकडे गाडी सोडायला गेलो होतो आता, आणि काय झालं दादाला? अरे त्याला जरा बरं वाटत नाही. अरे पण मग डॉक्टरने सांगितलं का? डॉक्टर कुठे आहेत? अरे दादा, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. पिंट्या, पिंट्या थांब थांब. अरे दादाचं ब्लड प्रेशर लो झालंय, त्याला साखरेचं पाणी देतो, बरं वाटेल त्याला. नाही, काय बोलतोस तू भाई? तुला काय माहिती, तू काय डॉक्टर आहेस का? नाही, आपण याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. दादा, पिंट्या मामा, दादा, please. पिंट्या मामा, शांत हो, शांत हो. आपण सगळं करतोय. तू जरा शांत हो प्लीज. मी असं दादाला याआधी कधीच बघितलं नाही रे. असं कसं झालं? तुम्ही काही बोललात का? काही केलं का तुम्ही? सांग ना दादा. तुझं असंच घाईघाईने लग्न लावलं होतं आणि ते तुला झेपलं नाही. मग माझ्या लग्नाची कशाला सारखी सारखी घाई करतोयस तू? माझं लग्न झाल्यावर कसं सगळं भलं होईल हे सारखं सांगत असतोस, पण हे सगळ्यात हे तू विसरतोयस दादा मामा की तुझं स्वतःचंही लग्न तू नव्हताच ना टिकू शकलास. दादा, 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 दादा मामा, सॉरी ना रे. दादा मामा, मी चुकलो रे. अरे काय झालं दादाला? माझ्या दादाला काय झालं? बोला ना, बोला, उत्तर द्या. पिंट्या, जा आपण आवर. नाही नको. मी अरे पिंट्या, आप्पांना कळलं ना दादाला बरं नाही तर त्यांना आवडणं कठीण होईल रे. मी नाही जात. मला नाही त्यांना आवडता येणार. ते मला 10 प्रश्न विचारतील, मला नाही उत्तर देता येणार. अरे कोणी देईल का माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी आहे ना. या घरातल्या सगळ्यांचे सगळे प्रश्न मी सोडवेन. आप्पा फक्त 2 मिनिटं धीर धरा. बेटा, मी डॉक्टर घेऊन आले. सई शशिकांत बिराजदार, माझं तुझ्यावर काय? हा मुलगा मला पसंत आहे, सई त्याला पसंत आहे. त्यामुळे तू ह्या दोघांचं लग्न जुळवून दे. हे जर का तू जुळवून दिलंस तर तो पुरावाच असेल, हो की नाही?
करतात. नेहमी सगळे असंच करतात माझ्याबरोबर. मी पाणी आणू का तुमच्यासाठी? हा, पाणी नकोय, मला माझा दादा हवाय. आत्ता आणून त्याला उभं कर माझ्या समोर. आप्पा, दादा मामा नाही येणार, मला माहिती नाही येणार. सगळे असंच करतात माझ्याबरोबर नेहमी. आपण सगळ्यांना ओरडू हा, मग चांगले फटके देऊ या चोट्यानी. हा, कोण काय करतं तुमच्या बरोबर सांगा बरं मला. काही होणार नाही त्यांनी. या घरातली माणसं मला न सांगता न कळवता असेच निघून जाणार. निघून गेले, निघून जाणार. तू बघ ना, आधी ही गेली, मग बंधू गेली. जाताना दोघांनी साधा निरोप सुद्धा घेतला नाही माझा. आणि घरातले इतर लोक मला काही सांगत नाही, सगळं लपवून ठेवतात माझ्यापासून. जाणाऱ्या माणसाला साधं बघू देत नाही. पण आता नाही. हिच्या वेळी आणि बंधूच्या वेळी मी चूप बसलो, पण आता नाही बसणार. दादाचा हात घट्ट धरून ठेवणार मी. त्याला कुठे जाऊ देणार नाही, कुठे जाऊ देणार नाही त्याला. आप्पा, मी पण तुमचा हात असाच घट्ट धरून ठेवणार आहे, अजिबात सोडणार नाही. आणि असाच या सगळ्या घराचा हात घट्ट धरून ठेवणार आहे मी कायम. कोणालाही कुठेही जाऊ देणार नाही. हं, अगं पण माझा दादा, दादा मामा इथेच आहेत, फक्त जरा आराम करतायत. ते एवढं काम करतात ना, ते सगळ्या घराची जबाबदारी आहे त्यांच्यावर, मग थोडा आराम करायला हवा ना. हे खरं, दादा खूप गुणी आहे. लहान आहे माझ्याहून, पण नाही, मोठाच आहे. हा, तर थोडा राग करतो, जीवाला त्रासही करून घेतो, पण मनाने साफ आहे. बरं मला दादा, हा अगदी साफ आहे. सई बेटा, तू दादाचं मन आणि तब्येत बघ, कारण मला माझा दादा हवाय. हवाय म्हणजे हवाय बस. आप्पा, ही पण काय सांगायची गोष्ट आहे? तुम्ही आता कसलाही विचार करू नका. तुम्ही झोपा बरं आता, मी सगळं नीट सांभाळून घेईन. दादा बरं आहे ना? याचं उत्तर द्यायला आपल्याला अजून एखादं एक्सपर्ट ओपिनियन घ्यावं लागेल. पण माझा एक्सपिरियन्स सांगतोय, ही स्टेट इज क्वाईट सिरियस. तब्येत फार बरी दिसत नाहीये. आपल्याला यांना इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे. पण मामा, डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. सिच्युएशन कंट्रोलमध्ये येऊ शकते, पण आणखी उशीर केला तर काही सांगता येणार नाही. नाही नाही, नको नको, आपण आता लगेच त्यांना. मामा, मी आहे ना. मी ॲम्ब्युलन्स बोलवतो, आपण यांना माझ्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. जस्ट अ सेक. हॅलो डॅड, एक इमर्जन्सी आहे.